पण आता महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण आता तुम्ही जवळपास केंद्रात जाल असं संकेत तुम्हालाही मिळत आहेत, मीडियालाही आम्हाला कळतंय की तुम्ही जाल. मी तर एकदा नाही अनेकदा सांगितलं की महाविकास आघाडी जी आहे आमची एका विपरीत परिस्थितीत झालेली आहे. हे मी अनेकदा उच्चार केला त्याचा. त्यामुळे या आघाड्या असेल किंवा युती असेल, ह्या टाइम फ्रेम असते, त्याला टाइम बाउंड असतं. बाउंड नसतात. टाइम फ्रेम असतात. बरं. फ्रेम कधी तुटू शकतं, जुळू शकतं, असं असतं. ते लवचिक असतं ते. आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या विषयावर आज आता जसं आज सचिन कालपर्यंत उद्धवजी बरोबर होते, आता रात्रीतूनच ते एकनाथ शिंदेकडे गेलेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे जे युती वगैरे ह्या महाविकास आघाडी वगैरे हे टाईम फ्रेम असतात, बॉन्ड नसतात. त्यामुळे कोण केव्हा काय गडबड करेल त्याला सांगता येत नाही. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या याच्यामध्ये आम्ही लोकांनी एक निर्णय केलेला आहे की आपले संघटनात्मक ढाचा जो आहे तो प्रत्येक बूथवर मजबूत केला पाहिजे आणि संघटनात्मक ताकद आपली वाढवली पाहिजे. ज्यावेळेस काही घटना घडतील त्यावेळेस आपली तयारी असली पाहिजे. पण ह्या सगळ्याचा फायदा काँग्रेसला होतोय ना. आता काँग्रेस भले तुमच्यातली काही लोक निघून गेली किंवा काही असं झालं, पण आता ही जेव्हा हे सगळे रिजनल पार्टी जेव्हा येतील मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमध्ये, काँग्रेस देखील एक भक्कम होईल किंवा काँग्रेसला सुद्धा ते जुने दिवस परत येतील असं वाटतं तुम्हाला? बघा, आमचे नेते राहुल गांधीजींनी एक नवीन धोरण आणलेलं आहे. आता तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात संधी कशी द्यायची त्याच्यावर त्यांनी काम सुरू केलेलं आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये मी तर सांगतो की आता आमच्या नवीन पिढीला काँग्रेसमध्ये मोठं महत्त्व येणार आहे. अनेक लोकांना आमच्या पिढीला जेव्हा आम्ही आलो तर आमचे सिनियर लोक राहायचे, फार स्ट्रगल करून आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. पण आता नवीन पिढीला तर सोपं आहे. नवीन पिढीने आपल्या आपल्या भागामध्ये आपल्या आपल्या परिसरामध्ये चांगलं काम केलं, लोकांसाठी काम केलं, तर मला वाटतं की त्यांना तातडीनं विधानसभेत जात आहे ते लोकसभेत. आता तुम्ही पाहिलं असेल की आमचे जे खासदार आहेत, आम्ही नंदुरबारचा खासदार तो इकडे लॉ आता पूर्ण झालं आणि सरळ त्याला खासदार बनवून टाकला मी. आमचा भंडाऱ्याचा खासदार तो डॉक्टर झाला, तिकडून आला, प्रॅक्टिस सुरू केली, त्याला डायरेक्ट आम्ही खासदार बनवलं. अशी सगळी तरुण मुलं तुम्हाला सांगतो की आता येणाऱ्या काळामध्ये जे अनेक वर्ष त्यांना खासदारकीचं स्वप्न बघत बिचारे मेहनत करत राहतात, त्यांना नाही, एकदम नवीन पिढीला संधी आम्ही मागच्या काळात दिली. आताही तुम्हाला सांगतो की आमची आता मानसिकता आहे की नवीन पिढींना मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये पुढच्या काळात त्यांना चांगली संधी उपलब्ध करून देणं. या सगळ्या याच्यामध्ये जे गेलेले होते आमच्या इकडे, तर आता तिकडे ते सुखरूप राहोत. पण नवीन पिढीला आता उद्या आम्ही चांगली संधी उपलब्ध करून देण्याचा एक मानस आमचा आहे.